नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये। तर उन्हाळा म्हटलं की आपल्याकडे बघा भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या उपलब्ध असतात। तर अशा पद्धतीने आपण कैऱ्याचे भरपूर असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवत असतो। तर त्याचपैकी आपण आज मेथांबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मेथांबा बनवण्यासाठी मी इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता आपण या कैरीची साल काढून घेऊया। या कैऱ्या चांगल्या स्वच्छ मी धुवून पुसून घेतलेल्या आहेत। तर बघा आता मी इथे याची साल काढून घेतलेली आहेत। साल काढून घेतल्यानंतर आता आपण याचे पातळ असे उभे भाग चिरून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बघा मी इथे पातळ अशा कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत। आता ही कैरी आपली चिरून झाल्यानंतर आपण याला फोडणी करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं आपल्याला जास्तीच घालायचं आहे। तेल थोडंसं तापलं की आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी थोडीशी फुलली की आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथ्या घालायच्या। मेथ्या घातल्या म्हणजे मेथ्यांब्याला छान असा मेथीचा वास येतो। तर बघा आता मेथी सुद्धा चांगली आपली फुललेली आहे। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या फोडी घालायच्या। कैरीच्या फोड्या घातल्यानंतर बघा आता आपण याला 5 मिनिटं चांगलं असंच परतून घ्यायचं तेलामध्येच, म्हणजे थोडीशी कैरी आपली इथं मऊ होते। तर बघा मी इथं 5 मिनिटं असंच चांगलं परतून घेतलेलं आहे। आता 5 मिनिटे झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये राहिलेले मसाले घालूया। तर बघा आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता। मीठ घातल्यानंतर बघा पाव चमचा हळद घालायची। हळद जास्त घालायची नाही, नाहीतर आपल्या मेथांब्याचा कलर बदलतो। हळद घातल्यानंतर बघा आता आपण याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। इथं मी अर्धी वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। गूळ घातल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे। गूळ बघा चांगला विरघळल्यानंतर आता हे मेथांबा आपला कसा पातळ असा झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही। पाणी घातला की हा टिकत नाही आपला मेथांबा। तर त्याच्यानंतर आता आपण 1 चमचा इथं लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट आपण शेवटी घालायचं, म्हणजे अगोदर घातलं तर हे फोडणीमध्ये लाल तिखट जळतं, म्हणून आपण इथं शेवटी अगदी लाल तिखट घालायचं, म्हणजे त्याला रंगसुद्धा खूप छान येतो मेथांब्याला। तर लाल तिखट घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। अजून एक 5 मिनिटं आपण याला असंच शिजू द्यायचं, म्हणजे फोड्या छान अशा शिजतात। आता फोड्या बघा 5 मिनिटं चांगले शिजून झालेल्या आहेत, चांगल्या मऊ झालेल्या आहेत। तर बघा अशा पद्धतीने आपला मेथांबा तयार झालेला आहे। तो आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे। बघा किती छान आणि मस्त रंग आलेला आहे आपल्या मेथांब्याला। तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने मेथांबा करून पहा, खूप छान होतो हा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।